म्हणजे आम्ही उठलो 8:30ला, पण त्याला असं बच्चन देत होतो एकामेकांना. बोलवत नाहीये ते. बघू शकता तुम्ही चिव जाते. सो हे गाईज कशात तुम्ही तर आम्हाला ओळखतच असणार. आणि आजचा ब्लॉग चालू होते सकाळी 4 वाजता. सध्या तर हा मला द्यायला आलाय. पप्पा आणि मुळेच मला बाहेर सोडायला आलेले. गाईज मी जाते फिरायला. आम्ही लोक म्हणजे गर्ल्स म्हणून ब्लॉग बनवतो. आम्ही लोक माथेरानला जातो. आणि कोण कोण आम्ही नंतर दाखवेल. म्हणून हा बिचारा उठलाय सकाळी मला सोडायला आलाय. दोघेश भाई पण आलाय. चावायचा वगैरे सकाळ बाबा. आणि काय मी तर फर्स्ट टाइम अशी एकटी जाते ह्याला सोडून, घरच्यांसोबत. असं मी जात नाही कधी. हा येतो बोलला. मी असं यायच. आम्ही लोक स्टेशनला आलोय आणि आता पाहिलंय आणि सॅम आहे. अजून कोण कोण आहे ते आम्ही तुम्हाला पुढे दाखवू. अजून तर खूप लोक आहेत. अहिल्या आणि अहिल्याची दीदी पण येईल आता. अहिल्या आणि अहिल्याची दीदी पण येईल आणि त्याच्या जाऊन झोपला. सो आपण नंतर भेटूया. आम्ही तिकीट वगैरे काढून झालोय. अहिल्या आलेली आहे. हाय कर. हाय करायला बोली तर तिकडे अहिल्याची ताई तिथे गेले. वेट मी दाखवते. ती बाई तिथे उचलून सगळी ती अहिल्याची ताई आहे. आणि आमची आता ट्रेन पण अहिल्याची म्हणजे आमची पण ताई. हा पण असं इंट्रोडक्शन कर. आमची पण बहीणच आहे ती मोठी. नाही तोडेंगे गाईज. अजून एक मेंबर ऍड झालाय. वेट दाखवते. से हाय गाईज. ह्याला तर तुम्ही ओळखतच असणार. हा आणि कशी आले धावत डायरेक्ट इथे येऊन थांबले. आम्ही मेंबर पण ऍड झालेला आहे. आता आम्ही सगळे लोक जस्ट चिल करतो. गाईज आम्ही लोक नेरळला उतरलो आणि एवढी भूक लागले ना. ब्लॉग चालू केलंयस ना? गाईज हे अनएक्सपेक्टेड कॉलॅब होतो. सो गाईज आमच्या इथे नाश्ता आलेला आहे. आता आम्ही नाश्ता करून डायरेक्ट निघू. तेव्हा आपण भेटू. आम्ही लोक नाश्ता वगैरे केलं आणि निघालो. मी आणि पायू मी तिच्या मांडीवरती बसले. आणि पार्टी बघा हाईटच पुरत नाही. फुल पॅक. आता आम्ही थोडं पॉइंट बघायला जाऊ. मग तेव्हा बघू काय होतं आणि काय नाही. ब्लॉग एंड पर्यंत बघत राहा. ब्लॉग खूप मस्त होणार. गाईज बिचारीला पेलवत नाहीये ते बेकार. पण दोघीला घेऊन सोडतो. आणि आम्ही एंट्री वगैरे मारली. तिकीट वगैरे काढलं आणि आता वरती जाऊ. एवढं असं दम लागते ना. डेंजर. ग्रुप मध्ये आम्ही दोघे जणच हे खात असतो फक्त. एवढं आणि वरती चढून थकलो. माझी बॅग इकडेच आहे. तिने घेतला आणि माझी बॅग कॅन केली. लिटल लय बेकार. माझा OTD आम्ही लोक आलोय. आम्ही लोक पोहोचलो. आम्ही एंट्री वगैरे केली. आणि हा अशोक हॉटेल. आणि हा ब्लॉग त्याच्यावरतीच आहे. आम्ही लोक प्रमोशन करणार आहोत. सो आम्ही पुन्हा टूर घेऊ. तर
हा बिल आहे, हा स्विमिंग पूल आहे आणि सगळं फोटोज वगैरे काढायला खूप चांगलं आहे. इथे रिसेप्शन आहे आणि तिथे पुढे जाऊन छोटंसं गार्डन आहे आणि इथे थोडं गेम्स वगैरे पण आहे. केसांचा अवतार किती घाऊन झाले. बरोबर बोलला जायचं, आमचा मेकअप पण उतरून गेला. तेच तर. एक चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे, खूप सुंदर आहे, खूप लिटरली खूप ऑसम आहे. अजून तुम्हाला पुढे मी दाखवत राहीन काय 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 नाही. मला खूप मिस करते गाईज लिटरली. आणि मी जे आले ना तेव्हा तो मला बोलतो मेसेज करून की जाते तू, पण भीती मला वाटते की तू एकटी कशी राहशील, फोन कशी सांभाळशील. ए मी नाही बोललेली, तिथे मील मध्ये लिहिलेलं की व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे. मी जाते पहिला. आता हिच्यासारखी मी आता रेडी होऊन बाहेर आली आणि ट्रॅजेडी एवढी मोठी झाली की जो टोडो आहे माझ्या घरी तुम्हाला माहित आहे तो उडून गेला कुठेतरी. आणि मग मला फोन वगैरे आले घरच्यांचे, असं असं झालंय. मी रडायला लागली, मग मला काय मनच नाही झालं काय म्हणजे कायच नाही. सगळी लोक मला गप करत होते, नको रडू नको रडू नको रडू. पण आता अर्धा पाऊण तासाला फोन आला की तो भेटला, उडून गेलेला, परत आला. तो मला एवढं चांगलं वाटलं ना, तेव्हा जाऊन माझ्या मनाला शांती आली. आणि आता मी कपडे चेंज केले, आता थोडे फोटोज वगैरे काढून घेऊ. मी तुम्हाला रूम टूर थोड्या टायमाने देते. गाईज आम्ही लोक जेवलो आणि जेवायला काय होतं, चपाती, भात, डाळ, छोलेची भाजी, भेंडीची भाजी आणि खीर, टॅमॅटो सलाड वगैरे, लोणचं वगैरे हे सगळं होतं. हा छास पण होता. आम्ही लोक जेवलो वगैरे आणि आता आम्ही लोक जातोय ॲडव्हेंचर करायला. सो हे पण तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि सर्विस तर खरंच एक नंबर आहे. आणि अजून रूम टूर बाकी आहे तर मी देईल थोड्या टायमाने रूम. सगळ्याच एंडपर्यंत ब्लॉग बघा. तिथे गेम्स पण आहेत, बट आता आम्ही निघालो ॲडव्हेंचरला. ऍक्टिव्हिटीजला राईट. सगळ्यांचे व्हिडिओजच चालू आहेत. तर नक्की कोणाच्या कॅमेऱ्यामध्ये बघायचं सिरियसली काय माझ्या युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. सगळ्यांचे ऍक्टिव्हिटीज करायला जातोय. रिअल आहे हा हो, सगळे लोक जाणार आहेत, पूर्ण ऍक्टिव्हिटीज करणार आहेत ना. तुम्ही बघू शकता हे चिवच्या आणि झाल्या ऍक्टिव्हिटीचा बरोबर. ठीक आहे, क्रॉस उभा तर उभं ठेव. हा बघा तुम्ही आता बघू शकता, तुम्ही चिव जाते ऍक्टिव्हिटीला तयार होते. कसं होणार चिव सांग मला आता. बरं वाटतं, फर्स्ट टाइम करते मी पण फर्स्ट टाइम. तेजस आहे समोर, तेजस. वा वा वंशिका वा, मांडला तुला आमची सूनबाई, पालांची सून, पालांची सून, शोभली शोभली. एवढं असं म्हटलं ना करून आता झिपलाईन करायची. झिपलाईन आता माझं सगळं काम त्याला आयडिया करते, तुम्ही लोकांनी बघितलंच असणार. तर ह्याच्यानंतर झिपलाईन बघूया. झिपलाईन सगळ्यांनी करायची. हा झिपलाईन, हा झिपलाईन. अरे इथे राहू फक्त पकडून तिथे आम्ही लोक सगळे ऍडव्हेंचर करून आलो आणि खूप मस्त होतं. झिप लाईन वर तर खूप भारी होतं. आता आम्ही लोक चाय प्यायला बसलो आणि 5:15 वाजून गेले. सगळे लोक चाय प्यायला बसलेत.
मी लोक आजूबाजूला पूर्ण काय हो काय सृष्टी काय सृष्टी की श्रुती सृष्टीला आणायला आम्ही जाते मार्केटला आणि पुढे बघू शकतो किती अंधार आहे. मी दाखवते आणि पूर्ण पाऊस आणि आजूबाजूला कोण नाही फुल हे बघा आणि बाकीचे लोक नाचतात कोणाला काय माहित नाही. गाईज आता किती वाजलेत 10 वाजलेत आणि आम्ही लोकांनी डान्स वगैरे केला आणि त्याच्यात आम्ही लोक पूर्ण भिजलो आणि त्याच्यानंतर आलो चेंज वगैरे केलं. आता आम्ही लोक जेवायला जाऊ आणि खूप लिटरली हातच्या बाहेर थकून गेलो. गाई जेवून आली आणि आधी तिने केस सुकवून दिला मला कारण की मी ड्रायर नव्हता ना तिने ड्रायर आणलेला मग तिनेच हेअर ड्राय करून दिला आणि बाहेर मस्त प्रोग्राम चालले मी दाखवते. गाई सकाळी 9 वाजता आम्ही उठलो त्याने काही सीन आहे बाहेर म्हणजे आम्ही उठलो 8:30ला पण तर असा बच्चन देत होतो एकामेकांना. रात्री 3:30ला झोपलो आम्ही आणि ब्लॉग तर काय घेतलाच नाही कारण की माहितच नाही कोण कुठे होतं काय नाही आणि नाश्ता करायला लोक बसलेत पण दिसत नाही. दाखवा गाईजला दाखवा ते दिसतच नाहीये. वेट हे बघा इथे नाश्ता करायला आहे. काय व्ह्यू आहे यार. गाईज आम्ही लोक नाश्ता करायला जातो. काय चालू आहे ते एवढं घाण का दिसतोय. सकाळ काल कशी दिसत होती आणि आज बघा एकदम काल कुठे होते आणि आज कुठे आहे. काल जागेवरती नव्हती आज जागेवरती. हा गाईज खूप गार वाटतंय. गुड मॉर्निंग. माझे हात दुखत आहेत. तर आपण स्क्रीनला अच्छा मग तू बोलतेस बोल. आपण स्क्रीनला गाईज आम्ही नाश्ता करायला सगळीकडे ब्लॉग चालू आहे आणि आपण हे खाऊन भेटूया. गाईज इथे ना टीम आलाय आणि इथे कॉटेजेस आहेत ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो टूर करवतो की कसं करतो. आणि समोर स्विमिंग पूल आहे आणि डीजे वगैरे असतात तिथे. तर इथून जाशी चालताना ये बीच में भी दरवाजा है आप उसको क्लोज करके भी आप ओके. हे रूम्स आहेत कॉटेजेस मध्ये. सो इथे अजून जसं की मोठं ग्रुपसाठी पण असतं आणि आपण कपल्स पण येऊ शकतो फ्रेंड्स पण येऊ शकतो तसं वाला पण आहे. आणि इथे सगळे तेच आहे. सेकंड इथे समोर स्पेस आहे. इथे छोटं गार्डन आहे तिथे स्विमिंग पूल आणि मोठं ग्रुपवाले तर इथे जिथे आम्ही स्टे केलं आहे. काही आम्ही लोक निघालो आणि आता 2 वाजलेत. आम्हाला संध्याकाळी घरी जाईपर्यंत 5, 6, 7 काय माहिती एवढं असते. तर आपण पुढे जाऊन बघूया. आता तर बघू चालत जावं लागणार. आम्ही लोक ना अहिल्याच्या आत्याकडे आलो आणि अहिल्याच्या आत्याकडे 1 नंबर आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला मेन आहे मटन चपाती खायला. बघा हे आहे त्यांचं हॉल. आता थोडा पसार आहे बिकॉज गाईज पाऊस आहे ना. आणि आतमध्ये रूम्स वगैरे आहेत. गाईज आम्ही जेवायला बसलो त्याच्या घरी. तर गाईज आम्ही लोक जेवलो वगैरे निघालो आणि माथेरानची ट्रेन. फोटो काढायचं इकडे आम्ही लोक ट्राय करून जाऊ आता खाली.
फोटोज तर खूप काढायचे होते पण आता माझ्यामध्ये कॅपॅसिटी नाही आहे गाईज, अजिबात नाही. थोडं बेकार होतं ना. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. कमेंटमध्ये सांगा ना की कसं वाटला. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी खूप थकले. सॉरी गाईज, आय कांट हँडल इट नाव. बाय बाय.